आणि एक मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे। गेल्या पाऊण तासांपासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमध्ये खलबतं सुरू आहेत। अर्थातच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघासह वेगवेगळ्या मतदारसंघांची विधान परिषदेसाठी उद्या निवडणूक होते। त्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार, अधिवेशन या सर्वांची या बैठकीत चर्चा होत असल्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊ आपला सहकारी सूरज सावंतकडनं। सूरज, नेमकी काय माहिती आहे, कशा संदर्भात बैठक आहे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर? विजय सर, मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघ, पदवीधर आणि अधिवेशन या तिन्हीची संगड घालत ही महत्त्वाची बैठक म्हणून मांडली जात आहे। अधिवेशनाच्या काळात विरोधकांचा जो विरोध असणार आहे त्याला नेमकं कसं उत्तर द्यायचं आहे, या अधिवेशना काळात कुठले महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत त्यावर प्रकाशाने फोकस करायचा आहे, कारण त्यानंतरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे या अधिवेशनात नेमका काय ठराव किंवा अनेक गोष्टी ठरवायच्या आहेत त्या संदर्भात हे महत्त्वाचं बैठक ही होत असल्याची माहिती मिळते आहे। त्याचबरोबर उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असणार आहे, त्यासाठी नेमकी स्ट्रॅटर्जी काय असणार आहे या संदर्भातच ही महत्त्वाची बैठक असल्याचं मानलं जात आहे। मागील पाऊण तासापासून बंद दाराआड या तिघांची ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता यातनं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। विजयजी, धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।